नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेची मागील प्रश्नपत्रिका जी आहे 2019 सालचा जो पेपर आहे तर त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघणार आहोत आणि याच्यात आपण इतिहास या विषयावरील जे प्रश्न आहेत तर त्यांचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याकडे संच क्रमांक आहे ए। तर बघा, इतिहास या विषयाचा आपण प्रश्नांचं जे आहे हे विश्लेषण बघणार आहोत। तर बघा, सुरुवात करतोय आपण। तर पहिला प्रश्न आहे इतिहास या विषयावरचा, प्रश्न क्रमांक 26। लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधाने जे आहेत ही बरोबर आहेत। लॉर्ड डलहौसी जो आहे याच्या बाबत काही विधाने दिलेली आहेत आणि कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे। विधान ए आहे रेल्वे युग सुरू केले। विधान ब आहे की स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते जे आहे हे निर्माण केले। त्याच्यानंतर क विधान आहे 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली आणि चौथं विधान आहे की 1854 मध्ये पोस्ट कायदा जो आहे संमत करून टपाल तिकिटांची जी आहे ही सुरुवात केली। तर बघा, लॉर्ड डलहौसी जे आहेत यांचा कार्यकाळ 1846 ते 56 एवढा होता। लॉर्ड हार्डिंगच्या जागी लॉर्ड हार्डिंग जे होते यांच्या जागी लॉर्ड डलहौसी यांची वयाच्या 36व्या वर्षी गव्हर्नर म्हणून जे आहे ही नियुक्ती करण्यात आली आणि ते लॉर्ड डलहौसी जे आहेत हा काय बनला तर जनरल बनला यांच्या जागेवरती, लॉर्ड हार्डिंगच्या जागेवरती। तर बघा, हा लॉर्ड डलहौसी जो होता हा कसा होता तर साम्राज्यवादी होता, विस्तारवादी देखील होता। विस्तारवादी धोरणासाठी तो ओळखला जायचा आणि त्याने दत्तक विधान नामंजूर तत्वाचा वापर करून त्याने खालील जे आहे काही संस्थाने जी आहे ही खालसा केली। त्याच्यात बघा, सातारा संस्थान आहे ते 1848 मध्ये खालसा केलं। त्याच्यानंतर भगत संस्थान जे आहे ते देखील 1850 मध्ये खालसा केलं। त्याच्यानंतर उदयपूर जे संस्थान आहे तर ते 1852 मध्ये खालसा केलं। झांसी जे आहे झांसी तर हे देखील संस्थान जे आहे 1853 मध्ये खालसा केलं। नागपूरचं जे संस्थान होतं नागपूर संस्थान तर ते देखील 1854 मध्ये खालसा केलं आणि अवधचा ताबा घेतला। गैरप्रशासन चालत असल्यामुळे अवध जे आहे अवधचा त्याने ताबा जो आहे हा घेतला। त्याच्यानंतर बघा, पहिली रेल्वे जी आहे 1853 मध्ये पहिली रेल्वे सुरू केली, पहिली रेल्वे। त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकामाची विभागाची जी आहे ही स्थापना केली आणि 1852 मध्ये तार विभागाची जे टपाल आहे तार विभागाची स्थापना केली। 1854 मध्ये पोस्ट कायदा 1854 मध्ये पोस्ट कायदा जो आहे हा संमत केला। तर अशा पद्धतीने बघा, मग आपल्याला विचारलेलं आहे लॉर्ड डलहौसीच्या बाबत की कोणती विधाने बरोबर आहेत। तर बघा, 1853 मध्ये पहिली रेल्वे म्हणजेच काय रेल्वे युग जे आहे हे सुरू केले। त्याच्यानंतर बांधकाम विभागाची स्थापना केली, बरोबर आहे। स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते जे आहे हे निर्माण केले। त्याच्यानंतर 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली, बरोबर आहे। 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली आणि 1854 मध्ये पोस्ट कायदा जो आहे हा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली। त्याच्यामुळे दिलेली जी चारही विधाने आहेत ही काय आहे तर बरोबर आहेत। लॉर्ड डलहौसीच्या बाबत जी विधाने दिलेली आहेत वरीलपैकी चारही विधाने ह्या बरोबर आहेत। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27। भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली।
भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची जी स्थापना आहे ती कुठे करण्यात आली? तर बघा, कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली. पर्याय 1 दिलेला आहे बॉम्बे असोसिएशन, दुसरा आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, तिसरा आहे सार्वजनिक सभा आणि चौथा आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर बघा, 1852 मध्ये स्थापन झालेली जी पहिली संघटना आहे ती आहे बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन जी आहे, बॉम्बे असोसिएशन तर बघा, स्थापना झाली 26 ऑगस्ट 1852 मध्ये. कोणी स्थापन केली? तर जगन्नाथ शंकर सेठ आणि भाऊ दाजी लाड जे आहेत यांनी स्थापन केली. ही पहिलीच राजकीय संघटना आहे. तर बघा, ही कशा पद्धतीची संस्था होती? तर खासगी आणि गुप्त होती, खासगी व गुप्त. त्यानंतर बघा, दादाभाई नौरोजी यांनी जे आहे संघटना स्थापन जेव्हा झाली त्यावेळी भाषण केले आणि याचा उद्देश होता या की सनदशीर मार्गाने जे आहे लोकांची गाऱ्हाणे जी आहे ही सरकारपर्यंत पोहोचवणे आणि हिंदी लोकांचा राजकारभार जे आहे हे सहभाग वाढवणे. या संघटनेचे सभासद जे आहेत हे 50 ते 75 होते आणि 50% अधिक जे आहे हे कोणत्या समाजाचे होते? याच्यात पारशी समाजाचे होते. त्यानंतर याच्यात जे आहे हिंदू, मुसलमान, ज्यू आणि पोर्तुगीज जे आहे तर हे सर्व पुढारी जे आहेत हे काय आले? एकत्र आले बॉम्बे असोसिएशनची. तर कोणती संघटना होती? बॉम्बे असोसिएशन. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, पर्याय दिलेले आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दुसरा आहे गोपाळ हरी देशमुख, तिसरा आहे दादाभाई नौरोजी आणि चौथा आहे डॉक्टर सीताराम देसाई. तर बघा, 1867 मध्ये मुंबई येथे जी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली तर बघा, आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर हे जे 3 भाऊ होते तर यांनी प्रार्थना समाजाची जी आहे ही स्थापना केली, या तिघांनी. तर बघा, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, भास्कर पांडुरंग हे जे 3 भाऊ होते यांनी 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? लोकनिंदा सहन केली आणि आंधळे पांगळे जे होते यांना जे आहे औषध पाणी आणि मलमपट्टी देण्याची सेवा जी आहे कोणत्या सुधारकाने केली? पर्याय दिलेले आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी,
दुसरा आहे अनुताई वाघ, तिसरा आहे भाऊदाजी लाड आणि चौथा आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. तर बघा, गोपाळ हरी देशमुख जे आहेत यांना लोकहितवादी या नावाने देखील ओळखतात. तर त्यांनी जे आहे त्यांचा जन्म जो आहे हा 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुण्यात झाला. त्यांना राव बहादूर ही पदवी देखील देण्यात आली. राव बहादूर 1877 लिटन द्वारा. त्यांनी जे आहे वृत्तपत्र लिहिलं लोकहितवादी. तर बघा, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख जे आहेत तर हे यांनी लोकनिंदा सहन केली आणि आंधळ्या पांगळ्यांना जे आहे महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची त्यांनी सेवा केली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 31. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? जॅक्सन खून खटला जो होता तर त्याच्यात कोणाकोणाला फाशी देण्यात आली? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे. दुसरा पर्याय आहे ब्रह्मगिरी बुवा गणेश वैद्य. तिसरा आहे दत्तात्रय पांडुरंग जोशी आणि सिद्धनाथ काणे. आणि चौथा पर्याय आहे वामन फडके आणि निरंजन पाल. जॅक्सन खून खटला जो आहे यालाच दुसरं नाव देखील आहे नाशिक कट खटला असं देखील म्हणतात. नाशिक कट खटला, जॅक्सन खून खटल्यालाच. तर बघा, हा जो आहे तर 17 वर्षाचा जो अनंत कान्हेरे होता, 17 वर्षाचा अनंत कान्हेरे, तर याने जे आहे जॅक्सनचा खून केला आणि या खून खटल्यात 38 लोकांना जे आहे ही अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्यातील फक्त 3च लोकांना जे आहे ही फाशी देण्यात आली. त्याच्यातील पहिलं नाव आहे अनंत कान्हेरे, दुसरा आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि तिसरं आहे विनायक नारायण देशपांडे. तर बघा, आपल्याला फाशी देण्यात आली यासाठी पर्याय विचारलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे की कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना जी आहे जॅक्सन खून खटल्या जी आहे ही फाशी देण्यात आली. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आधुनिक भारताचा. पर्याय दिलेले आहे डी.पी. तर्खडकर, दुसरा आहे व्ही.डी. सावरकर, तिसरा आहे विनायक आणि चौथा आहे एच.व्ही. डेरोजियो. तर बघा, पर्याय क्रमांक 4 जो आहे एच.व्ही. डेरोजियो जो आहे याला तरुण बंगाल या नावाने देखील ओळखलं जायचं, तरुण बंगाल. आणि याने जे आहे याला जे आहे की आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रकवी म्हणतात, एच.व्ही. डेरोजियोला. त्याला तसेच तरुण बंगाल या नावाने देखील ओळखतात आणि आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रकवी म्हणून एच.व्ही. डेरोजियो याला ओळख आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक जो आहे 33. 1857च्या उठावाचे परिणाम जे आहेत हे खालीलप्रमाणे कोणते असं विचारलेलं आहे. 1857चा उठाव. ए आहे ए परिणाम कंपनीच्या शासनाचा शेवट, दुसरा आहे भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, सी आहे स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा आणि डी आहे सैन्याची पुनर्रचना. तर बघा, परिणाम विचारलेले आहेत आपल्याला. 1857चा जो उठाव होता याचे परिणाम. तर बघा, पहिला परिणाम जो आहे की कंपनीचा शेवट झाला, कंपनीचा शेवट आणि ब्रिटिश पार्लमेंट कडून सत्ता जी आहे ही हस्तांतरण झाली.
ब्रिटिश पार्लमेंट जवळ जी सत्ता होती तर त्या सत्तेचं हस्तांतरण झालं. त्याच्यानंतर भारतीयांना जे आहेत ह्या प्रशासनात नोकऱ्या दिल्या. कमी प्रमाणात दिल्या नाहीत असं नाही, दिल्या पण त्या कमी प्रमाणात. आणि त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. आणि सैन्याची जी आहे ही सैन्याची पुनर्रचना जी आहे ही करण्यात आली. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजेच बंगाल प्रांतात ही सैन्याची पुनर्रचना कुठे झाली तर बंगाल प्रांतात झाली. अशा पद्धतीने 1857चा जो उठाव झाला त्याच्यानंतर हे काही परिणाम बघायला मिळाले. म्हणजेच कंपनी शासनाचा जो आहे शेवट झाला. सत्ता जी आहे ब्रिटिश पार्लमेंट कडून हस्तांतरण झाली. त्याच्यानंतर प्रशासनात जे आहेत भारतीयांना नोकऱ्या दिल्या नाहीत असं म्हटलेलं आहे. हे चुकीचं विधान आहे. नोकऱ्या मिळाल्या पण त्या कमी प्रमाणात मिळाल्या. सी जे आहे परिणाम स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली, बरोबर आहे. आणि जी आहे सैन्याची पुनर्रचना करण्यात आली बंगाल प्रांतामध्ये. त्याच्यामुळे बघा ए, सी आणि डी विधान जे आहेत हे परिणाम जे आहेत हे घडलेले आहेत. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जो आहे ए, सी आणि डी फक्त. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 34. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी जे आहे हे भरवण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, त्याच्यानंतर आहे अलाहाबाद आणि तिसरा आहे अहमदाबाद आणि चौथा आहे मद्रास. तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे चौथे अधिवेशन आहे हे अलाहाबाद या ठिकाणी भरवण्यात आले. अलाहाबाद मध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. अलाहाबादला 1888 मध्ये 1888 मध्ये अध्यक्ष होते जॉर्ज यूल. आणि एकूण प्रतिनिधी होते याच्यात 1284. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन जे आहे हे अलाहाबाद मध्ये 1888 साली भरवण्यात आले. याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल आणि याच्यात एकूण किती प्रतिनिधी होते तर 1284. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 34 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले. महात्मा फुलेंनी जी मुलींची शाळा सुरू केली तर त्याच्यात त्यांना कोणी कोणी सहकार्य केले. पर्याय दिलेले आहेत आपल्याला बघा, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत तत्ते, केशव शिवराम भवाळकर, देवराम ठोसर आणि सौ ई.सी. जोन्स. तर बघा पर्याय दिलेले आहेत ए आणि बी फक्त, दुसरा आहे ए, बी, सी फक्त, तिसरा आहे बी, सी आणि डी फक्त आणि चौथा आहे की वरीलपैकी सर्व बरोबर. तर बघा महात्मा फुलेंनी जी पहिली शाळा काढली केव्हा काढली तर 3 जुलै 1848 मध्ये बुधवार पेठेत जी आहे ही शाळा काढली, बुधवार पेठ. तर बघा याच्यात जे आहे सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, त्यानंतर सखाराम यशवंत परांजपे, केशव शिवराम भवाळकर यांनी मदत केली. आणि त्याच्यानंतर आर्थिक सहाय्य अभावी जी आहे ही शाळा पुन्हा बंद पडली. तर त्याच्यामुळे पहिली शाळा जी आहे 3 जुलै 1851 मध्ये परत ज्योतिबा फुले यांनी 3 जुलै 1851 मध्ये
पुन्हा जी आहे ही शाळा पुन्हा सुरू केली आणि त्यावेळी जे आहे जे उरलेले बाकीचे सहकारी आहेत यांनी त्यांना मदत केली. त्याच्यामुळे जे इथे सर्वजण आहेत हे जे सहकारी आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांची, तर या सर्वांनी जे आहे हे त्यांना मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे योग्य उत्तर आहे. वरीलपैकी सर्वजणांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलींची शाळा चालवण्यासाठी सहकार्य केले. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 36. ब्रिटिश काळात रयतवारी जे आहे, रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? पर्याय दिलेला आहे. एक मद्रास आणि मुंबई, दुसरा आहे बंगाल आणि पंजाब, त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे कलकत्ता आणि नागपूर, आणि चौथा आहे दिल्ली आणि हिमाचल प्रदेश. तर बघा, ब्रिटिश काळात जे आहे रयतवारी पद्धतीचा काय झाला, प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर बघा, याच्या आधी जे आहे कायम धारा पद्धत होती. याआधी कायम धारा पद्धत होती, पण याच्यात जे आहे अनेक दोष होते. कायम धारा पद्धतीमध्ये अनेक दोष होते, जसे की अपेक्षित इतके महसुलाचे उत्पन्न मिळत नव्हते. त्याच्यानंतर भ्रष्टाचार होता. भ्रष्टाचार जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती होता. महसुलात वाढ होत नव्हती. आणि जमीनदारांचे जे आहे हे प्रस्थ वाढलेले होते. जमीनदारांचे प्रस्थ वाढलेले होते. हे काही दोष होते कायम धारा पद्धतीमुळे. त्याच्यामुळे ही जी आहे ही बरखास्त करण्यात आली, नष्ट करण्यात आली ही पद्धत जी आहे, आणि रयतवारी पद्धत जी आहे हिचा प्रारंभ झाला, रयतवारी पद्धतीचा. तर रयतवारी पद्धतीचा प्रारंभ जो आहे आसाम, मद्रास आणि मुंबईमध्ये झाला. आसाम, मद्रास आणि मुंबई या ठिकाणी. तर बघा, पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. आसाम, मद्रास आणि मुंबईमध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक जो आहे 37. प्रश्न क्रमांक 37. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? दिलेले आहे तिथे खाली काही सत्याग्रह. ए सत्याग्रह आहे पर्वती सत्याग्रह, त्याच्यानंतर वाई गणपती मंदिर सत्याग्रह, त्याच्यानंतर आहे वायकोम मंदिर सत्याग्रह, आणि चौथा आहे लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह. तर बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जो आहे हा 23 एप्रिल 1873 मध्ये कर्नाटक राज्यातील जे आहे जामखिंडी येथे झाला. त्यांनी जे आहे मुरळी प्रतिबंधक चळवळ जी आहे जेजुरीला सुरू केली. मुरळी प्रतिबंधक चळवळ जी आहे जेजुरीला 1910 मध्ये सुरू केली. त्यानंतर मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना त्यांनी 1918 मध्ये मराठा राष्ट्रीय संघ जो आहे याची स्थापना केली. त्यांनी मुंबईत जे आहे मुंबईमध्ये 2 रात्रशाळा ज्या आहेत 2 रात्रशाळांची स्थापना केली. तर अशा पद्धतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं कार्य आहे. त्यांनी त्याच पद्धतीने जे आहे पर्वती सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याच्यानंतर वाई गणपती जो सत्याग्रह आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला, आणि लक्ष्मीनारायण मंदिराचा जो सत्याग्रह होता त्याच्यात देखील त्यांनी सहभाग घेतला. त्याच्यामुळे बघा, पर्याय क्रमांक 3 जे आहे की ए, बी आणि सी, पर्वती सत्याग्रह, वाई गणपती सत्याग्रह आणि लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह याच्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 जो आहे 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? 1935चा जो कायदा होता विधान दिलेले आहेत. ए विधान आहे की अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले. त्याच्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना.
तिसरा आहे की भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती आणि चौथा आहे की दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन जे आहे राजगोपालाचारी यांनी केले. 1935 चा जो कायदा होता, तर बघा या कायद्यात जे आहे 1935 चा जो कायदा होता, तर याच्या मार्फत जे आहे चा जो कायदा आहे, तर याच्यानुसार जे आहे द्विगृही जी मंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये, द्विगृही कायदे मंडळ जे आहे हे स्थापण्यात आलं. आणि महाराष्ट्रात द्विगृही कायदे मंडळ जे आहे हे स्थापन झालं 1936 मध्ये. त्याच्यानंतर याच्यात जे आहे स्थापनेच्या वेळेस सदस्य संख्या किती होती, तर सुरुवातीला 29 होती, त्याच्यानंतर 108 झाली. तर अशा पद्धतीने जे आहे 1935 चा जो कायदा होता, 1935 चा जो कायदा आहे, तर याच्या मार्फत बघा अँग्लो इंडियन जे भारतीय, ख्रिश्चन आणि शीख हे जे मतदारसंघ आहेत हे तयार झाले. संघ न्यायालयाची जी आहे ही स्थापना झाली, संघ न्यायालयाची स्थापना. आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा म्हणजेच काय, द्विगृही कायदे मंडळ जे आहेत महाराष्ट्रात स्थापन झाले आणि असे वर्णन कोणी केले, तर राजगोपालाचारी यांनी केले. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे याचं योग्य उत्तर आहे की A, B, D ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 39. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत जे आहेत खालीलपैकी कोणते नेते सहभागी होते, तर बघा ए दिलेला आहे जगन्नाथ शंकर सेठ, त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी, बी आहे उमेशचंद्र बॅनर्जी, सर ॲलन होम, सी आहे गणेश जोशी आणि विनायक सावरकर, आणि डी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि दुर्गादास मंचाराम. भारतीय जी राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर यांच्या काँग्रेसच्या स्थापनेत जे आहे तर कोणते नेते जे आहेत हे सहभागी होते असं विचारलेलं आहे. तर बघा याच्यात जे आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी जे आहेत हे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे बी जे आहे हे देखील बरोबर येईल. सर ॲलन ह्यूम जे आहेत हे एकेकाळी अध्यक्ष होते, त्याच्यानंतर व्योमेशचंद्र बॅनर्जी देखील अध्यक्ष होते. आणि जगन्नाथ शंकर सेठ आणि जे आहे दादाभाई नौरोजी यांनी देखील भाषण दिलेले होते. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 1 जो आहे ए आणि बी फक्त, तर बघा हे योग्य उत्तर आहे. याच्या बाबत थोडीशी साशंकता आहे, कदाचित हा प्रश्न जो आहे हा म्हणजे चुकीचा आहे, त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 39 जे आहे माहितीनुसार पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक जो आहे 40. प्रश्न क्रमांक 40 जोड्या लावा विचारलेला आहे. ताराबाई शिंदे, त्यानुबाई बिर्जी, त्याच्यानंतर आहे पंडिता रमाबाई आणि त्याच्यानंतर आहे रमाबाई रानडे. जोड्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला योग्य जोड्या ज्या आहेत या जुळवायच्या आहेत. तर बघा ताराबाई शिंदे ज्या आहेत, ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना जे आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ जो आहे हा लिहिला यांनी. त्यानंतर तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर तानुबाई बिर्जे जे आहेत यांनी सावित्रीबाईंच्या शाळेत शिक्षण पूर्ण केलं आणि त्या ज्या आहेत या भारतातील
पहिल्या दलित महिला संपादक आहेत, दलित महिला संपादक, त्याच्यामुळे पर्याय जो आहे 4 आहे. पंडिता रमाबाई जे आहेत तर यांनी हंटर कमिशन समोर जे आहे साक्ष दिली, हंटर कमिशन जे आहे यांच्या समोर साक्ष दिली आणि त्यांनी जे आहे पंडिता रमाबाईंना कैसरे हिंद जे आहे हा गौरव देण्यात आला त्यांना, पंडिता रमाबाईंना कैसरे हिंद. त्यांनी जे आहे वेगवेगळ्या सदनांची स्थापना केली, शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन, सदानंद सदन आणि इथे दिलेलं आहे शारदा सदन. त्याच्यानंतर रमाबाई रानडे जे आहेत यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि पुण्यामध्ये जे आहे त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली पुण्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण जोड्या जोडलेल्या आहेत आणि याचा योग्य पर्याय जो आहे प्रश्न क्रमांक 40 चा जो आहे तर याचं योग्य उत्तर आहे 4. म्हणजे बघा ए चं जे आहे हे चौथं आहे, सॉरी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बघा ए चं काय आहे 4, बी चं आहे 3, सॉरी ए चं 3, बी चं आहे पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं योग्य उत्तर आहे. ए चं आहे 3, त्याच्यानंतर बी चं आहे 4, 3 चं आहे 1 आणि 4 चं आहे 2. प्रश्न क्रमांक 40 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने जे आहे हे आपण इतिहासाचे जे प्रश्न होते त्यांचा आपण ॲनालिसिस बघितला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही प्रश्नांचा ॲनालिसिस बघणार आहोत इतिहासावरील आणि भूगोलावरील. तर त्यासाठी तुम्ही जे आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे आहे हे सबस्क्राईब करा.